हाय नमस्ते. आज गंगूबाई काठियावाडीची गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. गंगाची गंगूबाई कशी झाली हे आज तुम्हाला मी सांगणार आहे. तर मुंबई सारख्या नाही का, मुंबईच्या वेश्या व्यवस्थित गंगूबाई कठियावाडी या महिलेने काही काळ अक्षरशः नाही का, म्हणजे तिकडं राज्य केलं त्यांनी मुंबईमध्ये. आणि तिथं एक त्या राणी म्हणून प्रसिद्ध होत्या. तर गंगूबाई कोण होत्या? कमाटीपूरचा काही भाग, रेड लाईट एरिया. आणि एक गोष्ट आहे तिथं की त्या म्हणजे प्रत्येक घरात गंगूबाईचा फोटो आहे बघा. तिथं कमाटीपुरी जे आहे मुंबईमध्ये रेड लाईट एरिया, तर त्या रेड लाईट एरियामध्ये गंगूबाईचा फोटो आहे. आणि त्याच्या कमाटीपुरीच्या होत्या त्या राणी होत्या. आणि त्यांचा एक पुतळा सुद्धा आहे तिथं बरं का. गंगूबाईचा एक पुतळा सुद्धा आहे. आणि त्या पुतळ्याची आज बी पूजा केली जाते. आणि त्याला एक सोनेरी असं नाही का साडी घातलेली आहे. आणि सोन्याचा बटन असणारा ब्लाऊज पण आहे म्हण. आणि सोन्याचे दागिने म्हणजे असे त्यांचा पेहराव वगैरे असा असायचा. आणि खूप धन दौलत वगैरे खूप पैसा होता त्यांच्याकडे. आणि गंगूबाई आता कशा का मुंबईला कशा आल्या कशा नाही, ही गंगा नाव होतं तिचं. नंतर तिला गंगूबाई म्हणून ओळखू लागले सगळे. तर गंगूबाई कशी झाली बघू. तर त्या मूळच्या गुजरातमध्ये राहणाऱ्या होत्या. सौराष्ट्र, जुने नाव काठियावाड, इथल्या रहिवासी होत्या. आणि गंगूबाईचं जी म्हणजे घराणं होतं ना ते अगदी प्रतिष्ठित होते. आणि त्या गुजरात मधल्या होत्या. गुजरातल्या एकदम मोठ्या चांगल्या खानदानी घराण्यातली बाई होती. ती मुलगी होती 16 वर्षाची. आणि मग घरचे वगैरे शिक्षणावर वगैरे लक्ष चालू होतं. आणि गंगूबाई ही एकुलती एकच गंगा मुलगी होती त्यांना. आणि त्यांनी ठरवलं होतं आई वडिलांनी की हिला चांगलं शिकवायचं, मोठं करायचं. आणि पण गंगूबाईचं कसं होतं माहितीये का, गंगूबाईला इंटरेस्ट नव्हता अभ्यासात वगैरे. गंगूबाईला फक्त इंटरेस्ट होता चित्रपटात जायचं, नटी बनायचं, हिरोईन बनायचं, असं होतं. मग गंगूबाईचे जे वडील असतात त्यांच्याकडे कामाला माणूस असतो मुंबईचा, अकाउंट म्हणून. आणि मग त्याचं नाव रमणीक असतं. मग गुजरातला ह्यांच्याकडे कामाला यायच्या आधी तो मुंबईला राहत असतो. मग हे गंगाला कळतं. आणि मग गंगाला कळल्यानंतर गंगूबाई काय म्हणती, आता म्हणजे गंगूला मुंबईला जाण्यासाठी रस्ता मोकळा झाला. मग त्या रमणीक बरोबर मैत्री वगैरे होती. आणि मैत्री करत करतच प्रेमात रूपांतर होतं. आणि फक्त वयाच्या 16व्या वर्षी गंगूबाई त्या रमणीक बरोबर पळून जाते आणि मंदिरात लग्न करते. आणि लग्न केलं की दोघं पण गुजरातमधनं नाही का तो मुलगा गंगूबाईला घेऊन तिकडं जातो मुंबईला. आणि मग एकत्र राहू वगैरे लागतात. आणि मग एक दिवशी काय होतं, गंगूबाईला एका बाई बरोबर तिचा नवरा पाठवतो. आणि तो म्हणतो ही माझी मावशी आहे आणि जा तू तिच्या बरोबर, आपल्यासाठी एक मी चांगली रूम बघतो, नवीन घर वगैरे शोधणार आहे चांगलं व्यवस्थित, तोपर्यंत तू ही माझी मावशी आहे तिच्या बरोबर राहा. आता ती एक 16 वर्षाची मुलगी असते, तिला काय एवढं म्हणजे एवढं त्यातलं काही कळत नसतं. आणि ते सगळं खोटं असतं माहितीये का. गंगूला फक्त 500 रुपयात त्या बाईला विकलेलं असतं. ती एक कोठेवाली बाई असते. आणि कोठेवाल्या या बाईला तिला फक्त ती रेड एरियात लाईटमध्ये भागात काम करणारी कोठेवाली असते. आणि तिला खूप 500 रुपयात फक्त विकून टाकतात हे आपल्या गंगूबाईला. आणि खूप मुलींबरोबर अशी फसवणूक होती, तशीच गंगू बरोबर पण होती. आणि मग गंगूबाई गंगांना म्हणजे नाही का सर्वांना अनोळखी होती. तिच्यासोबत तिला असं म्हणजे वाटलेलं पण नसतं की असं आपल्या बरोबर होईल. आणि ती खूप प्रतिष्ठित घराण्यात आलेली असते. मग तिथं गेल्यानंतर तिला कळतं की आपल्याला नाही का विकलं गेलंय, हे केलंय. आणि मग कालांतरानं गंगूबाई पण स्वीकारती. आता तिकडे आई वडिलांकडे पण जाऊ शकत नाही. आणि तिच्या गंगूबाईला बी ओळखू येतं की आपल्याला फसवलंय. मग गंगूबाई पण नाही का स्वखुशीने व्यवसायाचं काम स्वीकारते आणि करू लागते.
मग काम करत करत असताना मुंबईमध्ये त्यावेळेस पठाण गँगची दहशत होती मग त्यावेळेस. मग ह्या पठाण गँगचा एक बादशाह होता करीम लाला. लालाच्या गँग मधला एक पठाण नावाचा गुंड गंगाकडे यायचा आणि तिचे पैसे आणि तिचं शारीरिक शोषण पण करायचा. मग जबरदस्तीने अत्याचार पण करायचा तिच्यावर. आणि पठाणची दहशत असल्यामुळं मग त्याच्या विरुद्ध कोणच काही बोलत नव्हतं. गंगूबाईला पण सगळा अत्याचार सहन करायला लागायचा. आणि मग एक दिवशी नाही का तो पठाण खूपच त्या गंगूबाईला नाही का, गंगूबाई त्याच्या बरोबर जायला नकार दिल्यावर तिला मारतो वगैरे. आणि त्याच्यामुळे मग तिला 10-1 दिवस ऍडमिट व्हावं लागतं गंगूबाईला त्या पठाणमुळं. आणि मग हॉस्पिटलमधनं बाहेर पडलं की एक दिवशी गंगूबाई ती सगळी माहिती काढती. त्यावेळेस अंडरवर्ल्डचे डॉन होते अब्दुल करीम खान. आणि मग ती करीम लालाकडे जाते, म्हणजे त्यांना त्यावेळेस करीम लाला अशी म्हणत असते. आणि ती मग जाऊन आपली तक्रार करायचं म्हणती गंगूबाई आपलं त्या करीम लालांकडं. आणि मग तक्रार करते ती ना. आणि मग ती त्यांना लालाला असं म्हणते तुमच्यातला एक माणूस आहे आणि नाही का पठाण नावाचा, आणि तो खूप मला अत्याचार करतो, त्याला संपवा. मी आयुष्यभर तुमची रखेल बनून राहती अशी तिनं म्हणती. पण मग लालाला खूप राग येतो लाला डॉनला. तो म्हणतो मग त्यांना खूप राग येतो. तो म्हणतो मला बायको आहे, मला पोर आहेत, मी असा माणूस नाही. आणि गंगूबाईने आतापर्यंत असे कधीच माणसं बघितलेली नसते एवढी चांगली. आणि मग ती खूप प्रभावित होती गंगूबाई त्यांच्यावर, करीमलालांवर. मग करीमलालांना ती भाऊ मानती. आणि मग तेव्हापासून मग राखी बांधती. तेव्हा मग करीमलाला त्यांना शब्द देतो की आजपासून तुला कोणीच त्रास देणार नाही आणि अत्याचार करणार नाही. तुला जर कोणी काही प्रॉब्लेम आला तर तुझं रक्षण मी करणार भाऊ म्हणून. आणि असं वचन मग दिलं जातं गंगूबाईला. आणि मग नेक्स्ट टाइम तो ज्यावेळेस पठाण येतो मग त्यावेळेस लगेच गंगूबाई कॉल करते आपल्या ह्यांना भाऊला करीम लालांना फोन करते. आणि मग फोन केला की लगेच आहे ना इकडून माणसं वगैरे पाठवले जातात गंगूबाईच्या इकडं. आणि मग करीम चांगलाच लय चोप देतात, मग त्याला लय मारतात त्या पठाणला. मग तेव्हापासून तो तिथं यायचा बंद करतो. आणि तेव्हापासून ती त्यांची नाही का मानलेली बहीण पण होती. आणि मग गंगूबाईचा खूप नाही का त्या रेड लाईट एरियामध्ये दरारा वाढतो. सगळ्या बायका वगैरे गंगूबाईकडं आपल्या समस्या घेऊन येत असतात. आणि गंगूबाई त्या समस्या दूर करू लागतात मग. आणि एवढ्या मोठ्या डॉनाची ओळख आहे, भाऊ आहे, बहीण आहे मानलेली म्हणल्यावर मगच खूप ऐकतात. मग एक दिवशी गंगूबाई अशाच आझाद मैदानावर भाषण करतात. आणि त्या सभेत म्हणतात की मला घरातल्या बायकांच्या समस्या मांडायला बोलवलंय तुम्ही. आणि ती म्हणते मी एक घरवाली आहे, पण नाही का मी एक घरवाली आहे नावालाच, पण कुणाची घरं तोडत नाही. मी फक्त पैसे घेऊन धंदा करते, पैसे घेते, पण असं कुणाचं घरं तोडत नाही अशी ती म्हणती. मग आणि हजारो त्या वेश्यामुळेच हजारो खूप स्त्रियांचे पावित्र्य चांगलं राहते असं विसरू नका असं ती भाषण करते. त्यामुळे त्यांच्या आयुष्याला अजून एक चांगली कलाटणी मिळते. आणि हा काळ 1960च्या दशकाचा होता. आणि याच काळात कमाठीपुऱ्यात नाही का कमाठीपुऱ्याच्या इथंच एक शाळेचं काम निघतं. एक सेंट ॲथेनिस गर्ल्स स्कूल ही नावाची शाळा उभारायची असते. आणि मग ते कुंटणखाना वगैरे असतो आता तो जो कमाठीपुरीचा आहे. मग त्यावेळेचं सरकार काय म्हणतं की आता ह्यांनी दुसरीकडे जायचं, कारण तिथे एक मुलींचं कॉलेज आहे, त्या ठिकाणी असे घाण म्हणजे आता त्यावेळेस त्याला असं म्हणजे म्हणायचे ते व्यवसाय वगैरे तिथं नको असं. मग हे गंगूबाई नसती. गंगूबाई म्हणती नाही आम्ही कुठं जायचं, त्या बायकांच्या पोटात पेरण्याचा प्रश्न आहे, त्यांनी कुठं राहायचं करायचं. मग गंगूबाई त्याच्यासाठी लढा देते. आणि मग गंगूबाई काय करते, पंडित त्यावेळेस पंतप्रधान का होते पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांच्याकडे जाते गंगूबाई आणि आपलं म्हणणं सांगते. मग पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतो तू हुशार आहे, तू एक चांगली स्त्री आहे, तुला नोकरी मिळेल, चांगली नवरा मिळेल
आणि तू ह्यातून बाहेर पड, असला व्यवसाय कशाला करतेस, लग्न कर. मग गंगूबाई बी सगळं ऐकून घेतात. गंगूबाई म्हणते मग तुम्ही माझ्याशी मग त्या गंगूबाई म्हणतात तुम्ही मला मिसेस नेहरू बनवायला तयार आहे का सांगा, मग मी हे सगळं सोडून देते, हे करून देते, व्यवसाय सोडून देते असला. मग पंडित नेहरूंना पण खूप राग येतो, असं आपल्याला कशी काही ही बाई बोलू शकते. मग ती म्हणते त्यांना थांबवते आणि म्हणते की मला तुम्हाला हेच दाखवायचं होतं की उपदेश देणं सोपं आहे, पण करणं, उपदेश देणं सोपं आहे पण आचरणात आणणं खूप अवघड आहे, असं त्या म्हणतात. यामुळे तिथले मग मग पंडित जवाहरलाल नेहरू पण मग त्यांची गंगूबाईचं ऐकतात, त्यांना पण तिची खरं वाटतं. आणि मग या काळात गंगूबाईंनी अनाथ मुले, वेश्या व्यवसायातील महिला यांच्यासाठी विविध समस्यासाठी खूप काम केलं. चित्रपटात काम करण्याच्या त्यांना वेळ असतं, त्याच्यासाठी त्या मुंबईत आलेल्या असतात. पण अनेक मुली अशा त्यांच्यासारख्याच नाही का, त्या मार्गाला फसायला येतात तरुण युवतींना गंगूबाई समुपदेश, चांगला उपदेश करून त्यांना परत पाठवलं. गंगूबाईंनी ज्या स्त्रीला तिथं राहू वाटत नाही, ज्या बायकांना राहू वाटत नाही, कामं करू वाटत नाहीत, ज्यांना जबरदस्तीने आणलंय ठेवलंय, अशा महिलांसाठी पण नाही का खूप कामं केली. अनेक संसार बायकांचे तसल्यात आलेल्या स्त्रियांचे संसार परत त्यांनी चालू केले, पुनर्वसन केले, पुढाकार घेतला. गंगूबाईंनी सेक्स वर्करसाठी पण खूप काम केले, जेणेकरून त्यांचे राहणीमान आणि चांगले होईल. गंगूबाईला व्यवसायात नाही का अशा मुलींसाठी खूप काम केलेलं आहे. आणि तिथल्या सगळ्यांनी मग अशा एवढी कामं केल्यामुळे त्यांना अक्षरशः देवी मानण्यात आलं. देवीच म्हणायला लागल्या सगळेजण, देवीचं, त्यांच्यासाठी ती देवीच ना आता एवढं काम करते म्हणून. त्यांच्यासाठी खूप संघर्ष केला आणि कमाठीपुरातील लोकांसाठी खूप काम केलं त्यांनी. आणि या कारणाने गंगूबाई यांना सर्वजण आदराने गंगामा असे म्हणत असे. गंगामा त्यांना यावरून कळते की गंगूबाई खूप नाही का एक जिद्दीबाई होती. तिचे नाही का तिने सर्व नाही का ते आलेल्या परिस्थितीवर मात करून गंगूबाई रेड लाईट मध्ये फसलेली म्हणजे अडकलेली होती, तरी तिचं जीवन खंबीरपणे इतर वेश्यांसाठी न्याय देत काढले, हे सत्य आहे. आणि जीवनाचा संघर्ष, जीवन किती कठीण असतं, संघर्ष कसा करावा, आलेल्या परिस्थितीवर कसा मार्ग काढावा, खचून न जाता कसा सामना करा, याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे त्यांच्या आहेत. आणि त्यांच्या जीवनावर पुस्तक हे लिहिले गेले आहे. आणि हुसेन झेंदी यांनी लिहिलेले आहे, माफिया क्वीन ऑफ मुंबई. आणि त्यांच्यावर एक मूव्ही पण आत्ता आलती, गंगूबाई कठियावाडी. तर ही माहिती देण्याचा उद्देश फक्त एकच आहे की स्त्रीने जर ठरवलं तर ती काहीही, म्हणजे एखाद्या महिलेने जर ठरवलं तर ती काहीही करू शकते. गंगा विचित्र खूप परिस्थितीत अडकली, पण तिने त्या परिस्थितीशी हारून न जाता त्यातनं म्हणजे रस्ताही काढला आणि समाजासाठीही काम केलं. समाजातील त्या स्त्रियांसाठी कार्य केलं की त्यांना समाजात त्यांना खूप उपेक्षित समजतो. खरी मदतीची गरज त्यांना असते. आणि ज्यांना कुणी जवळही करत नाही, अशा समाजातील स्त्रियांसाठी गंगूबाई यांनी काम केलेले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत अडकलेले आहेत, पण त्यांना निदान पुढच्या पिढीला तरी उज्ज्वल भविष्य देता येईल, त्यासाठी झटणं हे खूप मोठं समाजकार्य आहे. स्वतःसाठी तर सगळे जगतात, पण त्यांनी दुसऱ्यांसाठी जगून दाखवलं. दीनदुबळ्यांसाठी पण केलं. आणि कशी वाटली स्टोरी, सर्वांनी लाईक करा, हे करा आणि बघा. काही चुकलं असेल तर क्षमा असावी, माफी असावी, समजून घ्या. आपण नाही का सर्व स्टोरी जर अभ्यास करून वाचूनच मी तुम्हाला सांगितलेली आहे माझ्या शब्दात.